मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। बेळंकी येथे भीषण अपघात, मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली दुचाकीस्वार ठार। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे मुरुम वाहतूक करणाऱ्या एका डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात भीमराव बाळासू कोरे वय 35 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथून मिरजेच्या दिशेने जाणारा MH10 CR 9639 हा मुरुम वाहतूक करणारा डंपर बेळंकी ते सलगरे या मार्गावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ आला असता त्याने समोरून रस्त्याच्या कडेला जात असलेल्या MH10 EB 5612 या ॲक्टिव्हा दुचाकीला जोराची धडक दिली। या भीषण धडकेत भीमराव माळी हे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडले गेले। अपघात एवढा भयानक होता की त्यांचा मृतदेह ओळखता येणार नाही अशा स्थितीत झाला होता। डोक्याला गंभीर दुखापत होऊन शरीराचे काही अवयव चाकात अडकले होते, त्यामुळे घटनास्थळावर विदारक दृश्य निर्माण झालं होतं। या धडकेत पलीकडे असलेली MH10 BH 6139 ही स्प्लेंडर दुचाकी ही अपघातग्रस्त झाली आहे। घटनेची माहिती मिळताच बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। या घटनेनंतर बेळंकी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते। या ठिकाणी अनेक दिवसापासून बेकायदेशीरित्या मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू असून महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला। घटनेच्या माहिती संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्यात आला असता आज सुट्टीवर आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मंडल अधिकारी अभिकुमार शेट्टे यांनी दिली। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मुरुम वाहतुकीवर नियंत्रण आणावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे।